नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, सध्या वातावरणात खूप बदल झाला आहे. सध्या ऊन देखील आहे आणि ढग देखील आहे. तरी शेतकरी मित्र, हा पाऊस सध्या तरी 24 तारखेपर्यंत पावसाचे वातावरण कमी आहे, परंतु 24 तारखेपर्यंत विदर्भ साईड, अकोला, अमरावती, नागपूर या भागामध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. तसेच नाशिक, मुंबई, पालघर या भागामध्ये देखील पावसाचा जोर कायम राहणार आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर हा कमी होणार आहे 24 तारखेपर्यंत. परंतु परत एक शेतकरी मित्र, परत 25 तारखेपासून पावसाला काही जिल्ह्यांमध्ये सुरुवात होण्याची शक्यता आहे आणि तो अति जोरदार आणि खूप मुसळधार देखील पाऊस पडू शकतो. तर शेतकरी मित्र, कारण की पाकिस्तानमध्ये अहमदाबाद या ठिकाणी एक लो प्रेशर तयार झालेला आहे आणि त्या प्रभावामुळे महाराष्ट्रात परत पूर्ण देशामध्ये पावसाचे वातावरण तयार झाले आहे आणि तो राजस्थान या ठिकाणी, राजस्थान जवळ देखील तो लो प्रेशर असल्यामुळे महाराष्ट्रात याचा प्रभाव जास्त जाणवण्याची शक्यता आहे आणि हा परतीचा थोडाफार मान्सून दाखवण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, सध्या तरी 24 तारखेपर्यंत फक्त विदर्भ साईडलाच अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे 24 तारखेपर्यंत आणि मुंबई, कोकण, गोवा या भागामध्ये. तर 25 तारखेला शेतकरी मित्र, परत नाशिक, मुंबई, पुणे, पालघर या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आणि संभाजीनगरचा वरील भाग, कन्नड, जालना, जळगाव, अकोला, अमरावती या भागामध्ये सर्वसाधारण पावसाची 25 तारखेला शक्यता आहे, सर्वसाधारण ती जोरदार. तसेच हा पाऊस परभणी, हिंगोली या भागामध्ये, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा या भागामध्ये देखील 25 तारखेला सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहू शकतो. तसेच नागपूर, चंद्रपूर या भागामध्ये देखील हा पाऊस जोरदार ते सर्वसाधारण राहणार आहे. परंतु हा पाऊस शेतकरी मित्र 26 तारखेला परत मुसळधार पावसाची शक्यता आहे. 26 तारखेला काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. 26 तारखेला मुंबई, नाशिक, पुणे, सांगली, सातारा तसेच कोल्हापूर या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि 26 तारखेला नगर, संभाजीनगर, अकलूज तसेच बारामती, इंदापूर, दौंड, करमाळा, जामखेड, पंढरपूर, कुर्डुवाडी या भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे 26 तारखेला. तसेच बीड, केज, पैठण, संभाजीनगर या भागामध्ये देखील 26 तारखेला एकच्या टायमाला पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस परत भाग बदलत 5च्या टायमाला काही ठिकाणी जोरदार राहणार आहे. तर 5च्या टायमाला हा पाऊस बारामती, इंदापूर, पंढरपूर, कुर्डुवाडी, करमाळा, दौंड, जामखेड, बीड, अहिल्यानगर, पैठण, श्रीरामपूर, वैजापूर, संभाजीनगर, जालना, सिल्लोड, चिखली, मालेगाव, धुळे, जळगाव, साक्री या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. एकदम जोरदार म्हणजे मुसळधार टाईप पाऊस राहण्याची शक्यता आहे. हा पाऊस 26 तारखेला आणि परत 27 तारखेला देखील वातावरणात बदल झाला आहे शेतकरी मित्र. 27 तारखेला देखील परत काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस आहे. मराठवाडा आणि विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील जोरदार पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस जळगाव, नंदुरबार या ठिकाणी अति जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे 27 तारखेला. तरी शेतकरी मित्र, 27 तारखेला मराठवाड्यातील पूर्ण जिल्ह्यामध्ये जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच अकोला, अमरावती या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे आणि नागपूर, गोंदिया या भागामध्ये देखील जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे 25, 26 आणि 27 तारखेला. 26 आणि 27 तारखेला पावसाचा जास्त जोर राहण्याची शक्यता आहे आणि 27 तारखेला म्हणजे 28 तारखेला पहाटे नागपूर तसेच कांडली, वर्धा, आर्वी, आरोड या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे 28 तारखेला. तरी शेतकरी मित्र, अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.